टू आवर चैनल संगीता टीचर। बच्चों, आज हम लेसन लर्न करने वाले हैं शाम से बंधु प्रेम, रिटन बाय पांडुरंग सदाशिव साने, जिन्हें हम साने गुरुजी के नाम से जानते हैं। तर या साने गुरुजींनी अनेक त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, त्यांनी कादंबऱ्या म्हणजे नॉवेल्स त्यांनी लिहिलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे वैचारिक लेखन केलेले आहेत आणि त्यांची बरीचशी पुस्तकं त्यांची फेमस आहेत। पण त्यामध्ये एक पुस्तक खूप जास्तच फेमस आहे आणि ते म्हणजे श्यामची आई। ये बुक बहुत फेमस आहे। मग त्या बुकमध्ये त्यांनी म्हणजे श्यामची आई कशी असते, म्हणजे आई कशी असते, तर हे त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। इसका एक मूवी भी है, अगर आप यूट्यूब या गूगल पर सर्च करोगे ना तो आपको दिखाई देगा। तर हा जो आपला आजचा लेसन आहे श्याम से बंधु प्रेम, हा लेसन जो आहे तो या उतारातनं या पुस्तकातनंच घेतलेला आहे। तो देखते ये जो शाम का बंधु प्रेम है, भाई के प्रति जो प्यार है, वो किस तरह इस लेसन में चित्रित किया है वो अब हम देखेंगे। तो अगर आपको ये वीडियो अच्छा लगे तो लाइक शेयर कमेंट कर दीजिएगा और अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो कर दीजिए। तो फिर चलो बढ़ते हैं हमारे लेसन की ओर। श्याम से बंधु प्रेम। बंधु म्हणजे भाऊ, प्रेम म्हणजे लव, प्यार, भाई के प्रति प्यार। तर हा जो श्याम आहे, साने गुरुजींनी एक श्याम हे एक कॅरेक्टर इथे उभं केलं आहे आणि हे कॅरेक्टर आपल्याला आता सांगतंय त्याच्या बंधूविषयी त्याने प्रेम कसं व्यक्त केलेलं आहे ते आता आपल्याला श्याम त्याच्या सांगतोय आपल्याला तो। तर हा जो श्याम आहे हा त्याची मे महिन्याची सुट्टी संपलेली आहे, ॲन्युअल एक्झाम त्याची झाली, मेची सुट्टी त्याची संपली आणि आता तो दापोलीला परत गेलेला आहे। आता हा जो श्याम आहे तो दापोलीला शिकायला आहे, कारण जिथे त्याचे आई बाबा राहतात, त्याची फॅमिली राहते, तिथे हायर एज्युकेशनची सोय नसल्यामुळे तो दापोलीला शिकण्यासाठी गेलेला आहे। आणि दापोलीला ज्यावेळेला तो गेला त्यावेळेला शाळा सुरू झाल्या आणि पावसाळाही सुरू झाला। आपल्याला माहितीच आहे जून महिन्यात पाऊस सुरू होतो, शाळा पण सुरू होते आणि मग त्यावेळेला तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले होते। तप्त जमीन म्हणजे वो जो ज़मीन जो थी वो पूरी तरह तप चुकी थी, म्हणजे एकदम हॉट। गर्मी का सीज़न ख़त्म हुआ था, समर बीत चुका था और हमारी ये जो धरती थी वो पूरी तरह से तप चुकी थी। आणि मग त्यावेळेला मेघ शांतवू लागले होते त्या धरतीला। मेघ म्हणजे ढग, त्या जमिनीला शांतवू लागले होते, म्हणजे त्याला थंडावा मिळाला होता। यानी जब बरसात जब शुरू हुई थी तो ये बारिश की बूंदें धरती पर गिरने से क्या हुआ था, उसको कूलिंग मिल चुकी थी, मतलब ठंडापन उसे लग रहा था। आणि ज्या वेळेला जमिनीवर पाणी पडे त्यावेळेला तिथे एकदम सुंदर असा सुवास तिथे सुटलेला असे, रम्य असा सुंदर वास तिकडे सगळीकडे पसरलेला असे। मतलब एकदम एरोमा, मिट्टी की खुशबू। जब पहली बारिश होती है तो मिट्टी की खुशबू जो होती है इतनी सुंदर होती है, रम्य असते ती आणि ती सगळीकडे दरवळत असते। गंधवती पृथ्वी या वचनाची आठवण होते। गंध म्हणजे सुगंध, एरोमा। गंधवती पृथ्वी म्हणजे काय, ती जणू ही पृथ्वी सुगंध सगळीकडे दरवळत आहे, सुगंध पसरवत आहे। यानी वो जो खुशबू देने वाली जो है धरती हमारी यहाँ पर बताई गई है। आता जी फुलं फळं जी आपण जी खातो, फुलं खात नाही, फळं आपण जी खातो, तर ही जी फुलं जी उगवतात, ही जी फळं जी उगवतात, तर यांच्यातला जो रस असतो आणि त्यांचा जो गंध असतो, म्हणजे त्यांचा जो ॲरोमा जो असतो, तर तो त्याचा जो रस, त्याचा जो स्वाद असतो, स्वाद म्हणजे त्याची जी चव असते, तर ही जी चव, हा जो गंध, तर हा कुठून मिळालेला असतो, पृथ्वीच्या पोटातून मिळालेला असतो। म्हणजे काय, ये जो फल और जो फ्रूट हम जो खाते हैं, फल जो खाते हैं, वो जो जाते हैं तो जो हम खाते हैं तो ये क्या होता है, ये हमारे नेचर में से हमें मिलते हैं। नेचर में से मिलते हैं मतलब हमारी जो मिट्टी है, ब्लैक सॉइल, जो ग्लॉसी ब्लैक सॉइल है, इस सॉइल में से हमें वो फल फूल मिल रहे हैं। तो इसके लिए जो मिट्टी की जो खुशबू है वो सेम खुशबू, वो जो एरोमा है वो हमारे फल में हमें मिल रहा है। त्यानंतर घरून ज्यावेळेला दापोलीस हा जो श्याम आलेला होता त्यावेळेला त्याने एक निश्चय केलेला होता। तर तो काय निश्चय होता, तर ज्यावेळेला हा सुट्टीत ज्यावेळेला गेलेला होता ना हा जो श्याम त्याच्या आईबाबांकडे होमटाऊनला, तर त्यावेळेला त्याचा जो लहान भाऊ होता
तो हट्ट धरून बसला होता. उसने जिद्द पकडली ती. काय जिद्द होती त्याची? तो त्याचा सदरा जो होता तो फाटलेला होता. सदरा म्हणजे कुर्ता, जो एकदम असा कॉटनचा असतो आणि लूज असतो तो, एवढे त्याला स्लीव्ज असतात. तर त्याचा लहान भाऊ हट्ट करत होता आणि मग त्याची आई त्याला समजावत होती. उसकी माँ उसे समझा रही थी. उसकी माँ क्या समझा रही थी की तू हट्ट धरू नको. तुझे अण्णा दादा ज्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला रोजगारी होईल त्यांची, म्हणजे रोजगारी होतील, तुझे अण्णा दादा जेव्हा रोजगारी होतील म्हणजेच काय कामधंद्याला लागतील, त्यावेळेला तुला ते 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवून देतील. त्यामुळे तू आता काय करू नको, हट्ट धरू नको. मग त्यावेळेला लेखक आपल्याला सांगतायत की मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्याचे बंड माजलेले नसायचे. कपड्याचे बंड माजलेले नसायचे म्हणजे त्या काळी म्हणजे कपड्याची एवढी फॅशन नसायची किंवा कपड्यांविषयी एवढं क्रेज नसायचं. म्हणजे त्यावेळेला जेव्हा थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा शाळेत जायचे लेखक, त्यावेळेला ते धोतर असायचं त्यांच्याकडे, धोतर. तर ते काय करायचे, ते चौघडी करायचे. त्याची चौघडी म्हणजे त्याला 4 फोल्डिंग्स करायचे. वो 4 फोल्डिंग करते थे, धोती पहनते थे ना घर पे, तो वो लेकर उसके 4 फोल्डिंग्स करते थे और ऐसे गले में बांध कर वो मफलर की तरह वो स्कूल जाते थे बांध के. तो उस ज़माने में ना गरम कोट थे, जैसे कि जैकेट आप लोग पहनते हो, गरम के कोट जैसे हुडी आप पहनते हो, कैप कनेक्टेड होती है. तो ना उस समय पर कोई जैकेट अवेलेबल था, ना कोई मफलर था, ना कोई गरम कोट था, कुछ भी नहीं था. आणि मग वो क्या कहते हैं की माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटलेला होता आणि आईने काय केलेलं होतं, त्याला 2-3 गाबड्या लावलेल्या होत्या. आता गाबड्या म्हणजे काय, ठिगळं, ज्याला आपण आपल्या लोकल लैंग्वेज में ठिगळं म्हणतो. मतलब क्या, जो कपड़ा जो फटा हुआ होता है, उस फटे हुए जगह पर क्या करते हैं, हम दूसरा कपड़ा लगा देते, पैच वर्क जिसे हम कहते हैं, पैच लगा देते. तो मम्मी ने वो लगा दिया था. तो इसके लिए इसने तय किया था, इसने डिसाइड किया था की मेरे भाई को मैं नया कपडा दिलवा कर रहूँगा, नवीन कपडा मी त्याला घेऊन देणार, असं त्याने शिवून देणार, असं त्याने ठरवलेलं होतं स्वतःशी. आणि असं ठरवून तो आला. परंतु आता पैसे कुठून आणायचे, पैसे तर त्याच्याकडे नव्हते. आणि ही बिलॉंग टू अ पुअर फॅमिली. त्याच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती, इकॉनॉमिकल कंडिशन बिलकुल चांगली नव्हती. मग त्याने काय केलं, त्याचे वडील दापोलीला यायचे, अधूनमधून यायचे. कशासाठी यायचे दापोलीला, कोर्ट कचेरीच्या कामासाठी यायचे. ते सरकारी कर्मचारी होते, त्या सरकारी सेवेमध्ये होते ते. तर त्यामुळे त्यांच्या ऑफिसची कामं नेहमी चालू असायची आणि त्यामुळे ते वरच्यावर येत राहायचे. हमेशा वो आते जाते रहते थे. तो जब भी वो आते थे तो वो शाम से मिलते थे. शामला ते भेटायचे आणि त्याला खाऊसाठी कधी 1 आना, कधी 2 आना असे त्याला पैसे द्यायचे. आता आना म्हणजे काय, हा पैसे. आता जसं आपण 10 रुपीज, 15, 20, 50, 100 जसं आपण बोलतो, त्यावेळेला आना हे यूज करायचे. तर ते 2 आना, 3 आना किंवा 1 आना असे त्याला ते पैसे द्यायचे खाऊसाठी. मग त्याने काय केलं, खाऊच्या पैशांमध्ये त्याने ते खाऊचे पैसे ते काय खर्च केले नाही. मग त्याने ठरवलं की आता काय करायचं, आपण हे खाऊचे पैसे आता आपण जमा करूया. आणि याची शाळा सुरू झाली होती ज्येष्ठ महिन्यामध्ये. ज्येष्ठ महिना म्हणजे हा मराठी महिना आहे. जसं आपण जानेवारी, फेब्रुवारी जसं आपण हे म्हणतो, हे इंग्लिश मंथ्स आहेत. आणि चैत्र, वैशाख, आषाढ हे मराठी महिने. त्याची शाळा सुरू झाली ज्येष्ठ महिन्यामध्ये. आणि गणेश चतुर्थीला 3 महिने वेळ होता, 3 महिने अवकाश होता. म्हणजेच काय, तर हा गणेश चतुर्थीला, ह्या फेस्टिवलला, गणपती फेस्टिवलला त्याला परत सुट्टी मिळणार होती. वो जाने वाला था वेकेशन में मम्मी पप्पा से मिलने के लिए. आणि मग त्याने काय केलं, तेवढ्या 3 महिन्याच्या वेळात त्याला ते पैसे जमवायचे होते. मग त्याने जमा केले पैसे आणि तोपर्यंत त्याच्याकडे 1 रुपया जमला होता. आणि मग त्याने ठरवलं होतं की गणेश चतुर्थीपर्यंत आपण आपल्या भावाला नवीन सदरा किंवा कोट काहीतरी आपण नवीन शिवून द्यायचं, असं त्याने मनामध्ये ठरवलेलं होतं. आणि त्याच्या ध्येयावर त्याचे डोळे होते. ध्येय म्हणजे काय, एम. त्याचं एकच एम होता आणि तो एम म्हणजे त्याच्या भावाला नवीन सदरा किंवा कोट शिवून देणं. मग तो काय करायचा माहिती आहे का, रोज पैसे जमा कर, म्हणजे मोजायचा, जितके जमा झालेले होते तेवढे तो रोज मोजायचा. आपल्याला पण सवय असते, वेन एवर वी आर कलेक्टिंग मनी डेली वी आर काउंटिंग दैट हाउ मच अमाउंट वी हैव कलेक्टेड. तो उसी तरह वो भी क्या करता था, रोज वो पैसे काउंट करता था.
तो इस तरह उसके पास टोटल कितने पैसे जमा हुए थे? 1 रुपया 2 आणे जमले होते. आणि मग त्याने काय केलं, गौरी गणपतीला लोक काय करतात, आपल्या मुलांना नवीन कपडे शिवून देतात. मग याला असं वाटलं माझ्या भावाला कोण शिवून देईल नवीन कपडे, मग मीच आता माझ्या भावाला नवीन कपड़े शिवून देना. बाकी के जो बच्चे हैं उनको तो उनके पेरेंट्स सिला कर देंगे क्योंकि ये बड़ा फेस्टिवल होता है. तो फिर उसने सोचा कि नहीं, अभी मेरे भाई को तो मैं ही सिलाऊंगा. तो वो क्या करता है, कपड़ा लेता है, टेलर के पास जाता है, शिंप्याकडे तो जातो. शिंपी म्हणजे दर्जी, जिसे हम टेलर कहते. पण मग आता माप द्यायचं आहे, माप कसं देणार, त्याच्याबरोबर तर त्याचा लहान भाऊ नव्हता. देन व्हॉट ही हॅज डन, त्याने त्याच्या लहान भावाच्या वयाचा एक मुलगा शोधला, त्याला सोबत घेतलं. उसके भाई के एज का उसने एक लड़का लिया साथ में और वो उसको टेलर के पास लेके गया और टेलर को बोला कि मुझे ये मेजरमेंट का आप एक कोट सिला कर दो. त्याने कोट ठरवलं की कोट आपण शिवूया. आणि मग त्याने किती कापड घेतलं, टोटल 2 वार कापड घेतलं आणि अर्धा वार त्याने अस्तर घेतलं. आतमध्ये अजून एक कपडा लावायचा असतो ना कोटसाठी, म्हणजे मस्त ते असं फिट दिसतं. तर आता हे वार म्हणजे काय आहे, जसं आपण, दिस इज अ यूनिट ऑफ मेजरमेंट. जैसे हम जब दुकान में जाते हैं, जब हम कपड़ा परचेस करते हैं तो हम मीटर बोलते हैं, हम मुझे 2 मीटर चाहिए, 3 मीटर चाहिए. तो ये वार मतलब दिस इज़ ऑल्सो यूनिट ऑफ मेजरमेंट. अभी भी वार ये वर्ड इस्तेमाल करते हैं. जैसे साड़ीज़ जो होती है, हम बोलते हैं ना 6 वारी साड़ी, 9 वारी साड़ी, तो ये दिस इज़ नथिंग बट 9 ईयर साडीज अँड 6 ईयर साडीज. मग याने 2 वार कापड घेतलं आणि मग त्याच्या आतमध्ये घालायला अस्तर घेतलं, म्हणजे 1 मोर क्लॉथ विच जिसे इनर क्लॉथ कहते हैं. तो उसने वो लिया. फाइनली उसने टेलर को दे दिया और कुछ दिनों के बाद, थोड़े समय में उसका वो कोट सिल के तयार हो गया. कोट शिवून तयार झाला आणि जेव्हा त्याने ते हातात घेतला कोट, त्याचे डोळे अश्रूंनी न्हाले. डोळे अश्रूंनी न्हाले म्हणजे त्याच्या अश्रू ओघळायला लागले त्याच्या डोळ्यातून त्याच्या पाणी आलं. तो इमोशनल झाला. ऑब्व्हियसली होणारच ना, लहान भावासाठी त्याने एवढं, त्याची इच्छा होती, त्याचं स्वप्न होतं की लहान भावाला तो नवीन कोट शिवून दिला आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं होतं. आणि म्हणून मग त्याने काय केलं, त्याच्या घरी जाण्यासाठी तो तयार झाला की आता हा कोट आपण घेऊन घरी जाऊया. आणि मग जिथे तो राहत होता, जिन लोगों के पास वो रहता था, उन लोगों ने उसे बहुत रोकने की कोशिश की, उसको समझाया. त्यांनी काय सांगितलं की तू जाऊ नकोस. पिसईचा पर्या आणि सोंडेघरचा पर्या यांना खूप आता पूर आलेला असेल आणि तिकडे आता उतार पण नसेल. नाउ व्हाट इज दिस, पिसईचा आणि सोंडेघरचा. तो ये पिसई और सोंडेघर ये है जगह के नाम, नेम ऑफ अ प्लेस. आणि पर्या म्हणजे काय, ओढा. जेव्हा पाऊस पड़तो, जब माउंटेन्स पे जब बारिश आता है तो वो बहते बहते नीचे आ जाता है, तो छोटी छोटी नदियाँ वहाँ पर तैयार हो जाती, बन जाती है, तो त्याला ओढा असं म्हटलेलं आहे. तर या ओढ्याला भरपूर पाणी असेल, त्यामुळे तू जाऊ नको, इट विल बी अ रिस्क फॉर हिम. इसीलिए वो समझा रहे थे, लेकिन उसने क्या किया, किसी की भी नहीं सुनी. आणि त्या नद्या नाल्यांना त्याने भीकच घातली नाही. मतलब वो क्या बिगाड़ने वाला था, उसने बिल्कुल केयर नहीं किया उसको, क्योंकि घर पे जाने का था, उसका सपना था कोट जो सिलाया था भाई को देने के लिए. आणि त्याच्या हृदयामध्ये प्रेमपूर साठलेला होता. पूर मीन्स फ्लड, प्यार का फ्लड उमड़ चुका था उसके मन में. इसीलिए उसने वो नदी नाले जो थे उसको उसने बिल्कुल वो डरा नहीं, भीख नहीं घातली त्याला, म्हणजे उसने बिल्कुल उसको डरा नहीं और वो जाने के लिए निकला. फाइनली ही सेट आउट फॉर हिज जर्नी. तो जब वो जा रहा था तो बहुत खुश था. तो उसने ऐसे सोचा कि काश मुझे अगर आज पंख होते तो मैं उड़कर मेरे माँ के पास जाता. तो सुख स्वप्नामध्ये तो दंग झालेला होता. दंग म्हणजे एकदम गुंग झालेला होता. सुख स्वप्न का होते, तो का दंग झालेला होता, कारण त्याला त्याच्या आईला भेटून त्याला तो कोट दाखवायचा होता. आणि मग त्याला असं वाटलं की हा कोट दाखवून आई किती खुश होईल, किती आनंद होईल तिला. या त्या स्वप्नामध्ये, विचारांमध्ये तो चालत 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 होता. आणि अचानक त्याच्या पायाजवळून एक नानेटी उडी मारून गेली. अब ये नानेटी क्या है, दिस इज़ अ टाइप ऑफ अ स्नेक. स्नेक का ये प्रकार है. तो ये जो स्नेक होता है ना बच्चों, ये ग्रीन कलर का होता है, लेकिन ये नॉन पॉइजनस है. बट फिर भी डर तो लगता है ना, इसे भी डर लगा, हमको भी डर लगता है. तो उसने क्या किया, फिर वो थोड़ा डर गया आणि मग एक एक पाऊल हळूहळू जपून तो चालू लागला.
आणि त्याच्यानंतर मग काय झालं, तो चालू लागला हळूहळू तो घाबरलेला होता आणि पिसईचा जो पर्या जो होता तो दुथडी भरून वाहत होता. दुथडी भरून वाहणे म्हणजे काय, त्याचे पूर्णपणे वाहून चाललेला होता तो, म्हणजे त्याचे दोन्ही काठ भरून तो वाहत होता. आणि मग तो आता त्याच्यामध्ये शिरला. आता त्याला तर जायचं होतं आणि मग त्याने काय केलं, आईचं नाव घेतलं आणि मग त्याने एक पाऊल टाकलं. आईचं नाव घेतलं, पाऊल टाकला आणि मम्मी का नाम लिया और चला. फिर त्याच्या हातात एक काठी होती. मग त्याने काय केलं, एक काठी टेकवत तो पाण्यामध्ये उतरू लागला. एक पाऊल पुढे टाकू लागला तो. आता तो काठी का टेकवत होता, व्हाट इज़ द रीज़न ऑफ दैट, ही वॉज चेकिंग द लेवल ऑफ वाटर. वो पानी के लेवल चेक कर रहा था ताकि कोई रिस्क ना हो. आणि मग परंतु तो जेव्हा तो चालत होता पाण्यातनं, त्यावेळेला थोडंसं पुढे गेल्यानंतर पाण्याचा ओढ खूप होता, त्या पिसईच्या पर्याला ओढ खूप होता, म्हणजेच काय, फोर्स खूप होता. आणि त्या फोर्समुळे तो वाहून जाणार होता, वो बहके जाने वाला था. बट समहाउ ही कुड मैनेज हिमसेल्फ, कैसे वैसे वो उस पानी में से बाहर निकल आया. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला मला कसा बुडवेल, ऐसा उसने सोचा. जो नाले जो है, जो नदियाँ है, जो बड़े प्यार से दूसरे नालों को, नदियों को जो मिलने जा रही है, तो वो मुझे कैसे डुबाएंगे, ऐसे उसने सोचा. मी माझ्या भावास भेटावयास जात होतो, त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. वो कहता है कि जैसे नदी नाले जो एक्साइटेड होती है दूसरे नाले से मिलने के लिए, दूसरे रिवर से मिलने के लिए, उसी तरह मैं भी बहुत एक्साइटेड था. क्यों, अपने छोटे भाई को मिलने के लिए एक्साइटेड था. त्या नाल्या इतकाच मी पण उत्सुक होतो, धावपळ करत होतो. बहुत उसको एक्साइटमेंट था, क्यूरियोसिटी थी कि कभी मैं मेरे घर पर पहुंचूं. आणि त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. जसं नाल्यांना एक्साइटमेंट होती तसंच माझ्या हृदयात सुद्धा प्रेमपूर साठलेला होता आणि त्यामुळे मी सुद्धा धावपळ करत घरी जाण्याच्या दिशेला होतो. आणि मग तो चालू लागला, बाहेर आला फायनली तो. नंतर रस्त्यावर खडी होती, खडी म्हणजे छोटी छोटी खडी असते रस्त्यावरती, वर आलेली होती आणि ती सुयांसारखी त्याच्या पायाला काही जे खड़ी होती ना, कुछ पत्थर जो ऐसे थे बहुत पॉइंटेड थे, तो उसके पैरों में वो चुभ रहे थे. लेकिन फिर भी उसने क्या किया, वो उसको इग्नोर किया क्योंकि उसको घर पहुंचना था, उसका डेस्टिनेशन उसको पार करना था. तो फिर तर त्याची धडपड चाललेली होती, तिकडे त्याचं लक्ष नव्हतं. पायांना सुयांसारखे दगड टोचत होते आणि अंधार होण्यापूर्वीच त्याला घरी जायचं होतं. ही धडपड चाललेली होती, मतलब डार्कनेस के पहले उसको घर जाना था. परंतु वाटेतच अंधार पडला, रस्ते में अंधार तो फायनली हो गया, अंधेरा. आणि मग त्यावेळेला कडाड कडकड असा आवाज येत होता, आवाज गरजत होता आकाशामध्ये आणि विजा चमकत होत्या. मीन्स देर वेअर थंडरिंग, देर वेअर लाईटनिंग आणि पाण्याचा आवाज पण येत होता, खळखळ खळखळ असा पाण्याचा आवाज येत होता. म्हणजेच जणू काय ही पंचमहाभूतांच्या नाचातून तो चाललेला होता. नाच म्हणजे डान्स. तो ये पंचमहाभूत म्हणजे काय आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. तर अशा या पंचमहाभूतांच्या नाचातून तो जणू चाललेला होता. आणि शेवटी एकदाचा तो घरी पोहोचला. पूर्ण ओलाचिंब झालेला होता तो, फुल्ली वेट वो हो गया था. आणि त्याने हाक मारली, आई अशी त्याने बाहेरूनच हाक मारली. हवेमध्ये गारठा होता, मतलब बहुत कूल था एटमॉस्फियर. और उसने डोर नॉक किया, मम्मी को आवाज़ दी. तो डोर किसने खोला, उसके छोटे भाई ने खोला. और जब उसने देखा अन्ना आया है, वो बहुत खुश हो गया, ही वॉज सो हैप्पी. तो मम्मी को बोलने लगा आई अण्णा आला है ऐसे बोलने लगा. मग आई आली, आणि आई नंतर त्याला म्हणते, अरे श्याम तू किती भिजला आहेस, तू एवढा पावसा पाण्याचा तू का आलास, पूर्णपणे भिजलेला आहेस तू. सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे, असं आई त्याला विचारू लागली की सोंडेघरचा हा जो पर्या आहे त्याला पाणी नव्हतं का. तर तो म्हणतो हो होतं, पण मी आलो कसा तरी. मग त्याचे वडील त्याला म्हणतात, अरे काही दिवसांपूर्वी तिथे एक बाई आलेली होती, सॉरी ते बाई तिथे वाहून गेलेली होती. मग तो म्हणतो की हो पण मी आलो. आता एक गोष्ट अजून सांगते तुम्हाला. ज्यावेळेला हा जो श्याम घरी आलेला होता ना, त्यावेळेला त्याचे वडील संध्या करत होते.
संध्या करत होते म्हणजे काय, ते पूजा करत होते. आणि आईने लाकडं म्हणजे निखारे चुलीत ठेवलेली होती शेकण्यासाठी. आणि मग त्यावेळेला ती आई म्हणते, तू का आलास रे बाबा एवढ्या पावसा पाण्याचा, पाणी नव्हतं का सोंडेघरच्या पर्याला? मग तो म्हणतो होतं पण मी आलो. आणि मग वडील पण त्याला म्हणतात की अरे काही दिवसांपूर्वी एक बाई तिथून वाहून गेली होती. तो म्हणतो हो पण मी आलो, कसा तरी मी मॅनेज केलं. बरं, मग आई म्हणते तू कपडे काढ बरं आधी आणि तू कडक पाण्याने आंघोळ कर. कडक म्हणजे काय, गरम पाण्याने आंघोळ कर. आणि मग तो जातो आंघोळीला. आणि मग धाकटा भाऊ काय करतो, तो त्याचं गाठोडं सोडतो. गाठोडं मतलब पुराने ज़माने में ऐसे कैब मतलब सैक बैग ऐसे कुछ नहीं लेके जाते थे. कपड़ा एक थैली में या तो कपड़े में बांध के उसको नॉट बांध के लेके जाते थे. उसी तरह इसने भी शाम ने किया था. तो त्याचा तो गाठोडं सोडू लागतो. लहान मुलांना सवयच असते, क्युरियोसिटी होती, उनको एक्साइटमेंट होती कि हमारे लिए कुछ तो लाया होगा. पण आता हा श्याम हा गरीबच होता, गरीब था वो. उसके लिए क्या लाने वाला था? ना उसके लिए कोई खिलौना ला पाता था, ना उसके लिए कुछ खाने के लिए स्वीट्स ले पाता था या कुछ ड्राइंग के लिए कुछ सामान ले पाता था. लेकिन उसने एक कोट लाया था जो उसने उस पोटली में बांध के रखा था. तो इसने क्या किया, वो पोटली निकाली. किसने? उसके छोटे भाई ने. पोटली उसने वो खोली आणि त्याला त्यात काय सापडलं, पुरुषोत्तम. त्याच्या लहान भावाचं काय नाव दिलंय, पुरुषोत्तम दिले. त्याने ते गाठोडं सोडलं आणि त्यात त्याला काय सापडला, कोट सापडला. आता तो कोट नव्हता तर ते काय होतं, ते हृदय होतं. इट वॉज अ हार्ट. दॅट वॉज नॉट अ कोट ॲक्च्युली, दॅट वॉज अ, वो कोट नहीं था बल्कि वो क्या था, हृदय था. आणि ते काय होतं, ते प्रेम होतं. दॅट वॉज अ लव, दॅट वॉज अ हार्ट. लेकिन वो किसका था, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. फलद्रूप म्हणजे फळाला आलेली, मतलब वो माँ के संस्कार थे. जो माँ ने जो उसको टीचिंग दी थी, वो जो संस्कार उसके ऊपर किए थे, वो संस्कार ही उसने उसके मतलब वो अप्लाई किए थे. जो भाई के लिए उसने पैसे जमा करके उसके लिए कोट सिलवाया था, तर ती फलद्रूप झालेली ती शिकवण होती, फळाला आलेली. त्याच्यानंतर त्याने बघितलं, अण्णा लहानसा कोट कोणाचा? त्याला खूप त्याला आनंद झाला बघून आणि त्याने भावाला विचारलं, श्यामला, की अरे अण्णा हा कोट कोणाचा आहे? मग तो म्हणतो मी सांगतो तुला, तू जा बरं आतमध्ये. मग तो आंघोळीला जातो. मग याला काही कंट्रोल नाही, त्याच्या लहान भावाला पुरुषोत्तमला कंट्रोल नाही. छोटा मुलगा आहे तो, आपल्याला पण कंट्रोल नसतं. जोपर्यंत ही वस्तू तुला आणलेली आहे, तुझ्यासाठी आणलेली आहे, हे जोपर्यंत आपल्याला ऐकायला मिळत नाही ना, आपल्याला कंट्रोल होत नाही. मग तो काय करतो, पुरुषोत्तम आईकडे जातो आणि आईला म्हणतो, आई अण्णाने बघ काय आणलेलं आहे, हा कोट आणलेला आहे, हा अण्णाच्या साईजचा नाही आहे, हा नक्की त्याने माझ्यासाठी आणलेला असेल. असं आई असं तो आईला सांगू लागतो. मग आई काय करते, हा श्याम येतो बाहेर, आंघोळ करून येतो. मग आई त्याला काय देते, कोरडं धोतर देते. टॉवेल वगैरह कुछ था नहीं, तो वो क्या करते, धोती मतलब जो ड्राई धोती था वो उसे पोंछने के लिए माँ ने दिया और उसे कहा कि तू चुलीजवळ बस, थोडंसं तुला ऊब येईल, थोड़े से गर्माहट मिलने के लिए उसको चूल्हे के पास वो बोलती है तुम वहाँ पर बैठो. मग आई म्हणाली, श्याम हा कोणाचा कोट आहे रे? मोरू जोशांकडे का रे द्यायचा आहे? ऐसा मम्मी पूछती है उसको कि मोरू जोशांकडे द्यायचं आहे का, किसी नेबर को देने का है क्या? मग वडील त्याला म्हणतात की कापातल्या मुक्याने पाठवलं असेल, मतलब किसी इंसान ने मतलब भेजा होगा कि देने के लिए, भाई तू वहाँ पे जा रहा है तो ये भी हमारा दे दे, ऐसे किया होगा शायद से. वडील म्हणाले. मग तो म्हणतो नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणलेला आहे. असं कोण म्हणतंय? श्याम म्हणतो. कोणाला? आईबाबांना म्हणतो तो की हा कोट मी कोणासाठी आणलेला आहे, पुरुषोत्तमसाठी शिवून आणलेला आहे. मग ते ऐकून एकदम हे जरा थोडेसे सरप्राईज होतात की कसं काय याने आणलं आहे, बिकॉज ही वॉज नॉट हैविंग मनी विथ हिम, क्योंकि वो तो पुअर भी थे और उसके पास तो एक्स्ट्रा मनी तो दिया नहीं था, खाली थोड़ा बहुत जो देते थे उसके पप्पा वो तो स्नॅक्स के लिए कुछ खाने के लिए देते थे. त्यामुळे थोडेसे घाबरले, टेन्स झाले आणि त्याला प्रश्न विचारू लागले. मग त्याच्या वडिलांनी त्याला प्रश्न केला. पप्पाने उसको पूछा, तू काय कोणाचं कर्ज तर नाही काढलं, किसी के पास से लोन तो नहीं लिया, या तू फीचे पैसे तर दवडले नाहीस? दवडणे म्हणजे वाया घालवणे, मतलब फीस के जो पैसे तुझे दिए थे वो तो तूने वेस्ट नहीं किए. आणि आई पण घाबरली होती. मग ती कातर स्वरात त्याला विचारलं, मतलब वो डरी हुई थी. तो उसने उसे पूछा कि तू कोणाच्या पैशाला तर हात नाही लावला ना? डरी हुई थी अंदर से ऑब्वियसली ना, उसके पास पैसा नहीं है और उसने इतना नया कोट सिलवाया, इसीलिए मम्मी पापा दोनों भी डर गए थे.
आणि मग त्याने काय सांगितलं, मग तो म्हणतो नाही, मग आईला सांगतो, दोघांना तो सांगतो की मी कर्जही काढलेलं नाही आहे, मी कोणाकडनंही पैसे घेतलेले नाही आहे. कर्ज मीन्स लोन, मैंने किसी के पास से लोन नहीं लिया है, ना मैंने फीस के पैसे वेस्ट किए और ना ही मैंने पैसे चुराए हैं. उसको समझ में आ गया कि मम्मी को क्या कहना है, कोणाच्या पैशाला हाथ नहीं लावाला, म्हणजे मम्मी को कहना है चोरी वोरी तो नहीं की. ऑब्वियसली डर गई थी मम्मी, बहुत ही डरी हुई थी. तो उसने क्या किया, पूरी हकीकत उसने मम्मी पापा को बता दी. मग तो सांगतो की भाऊ, तुम्ही मला जे पैसे द्यायचे ना खाऊसाठी, भाऊ म्हणजे वडिलांना तो भाऊ म्हणतो की तुम्ही मला जे 1 आणे 2 आणे जे पैसे तुम्ही मला देत होतात खाऊसाठी, मी ते खाऊसाठी वापरले नाही, तर मी ते सगळे पैसे जमवले, जपून ठेवले, जमवू लागलो आणि त्या पैशातूनच मी पुरुषोत्तमसाठी हा कोट शिवून आणलेला आहे. कारण आई सांगत होती ज्यावेळेला हा आलेला होता, मग तो सांगतो ज्यावेळेला मी मागे सुट्टीमध्ये आलो होतो तेव्हा आईने याला समजावत होती. कोणाला समजावत होती, पुरुषोत्तमला समजावत होती की तुझे अण्णा दादा जेव्हा मोठे होतील तेव्हा तुझ्यासाठी ते कोट शिवून आणतील. आणि म्हणून मी डिसाइड केलेलं होतं, इसलिए मैंने डिसाइड किया था कि अब जब मैं वापस लौटूंगा मेरे भाई के लिए नया सदरा या तो नया कोट में सिलवाऊंगा. और मैंने फिर पैसे जमा किए और मैंने वो कोट सिलवाया. मग तो त्याला म्हणतो की पुरुषोत्तम जरा बघ बरं, तुला होतोय का जरा बघ बरं. आणि मग पुरुषोत्तमला तर काय मस्तच, त्याला तेच पाहिजे होतं. उसने इमिडिएटली उसने वेयर किया, वो जो कोट था वो वेयर किया और परफेक्ट साइज़ का था उसका, ऑब्वियसली उसके ही मेजरमेंट का था वो, तो उसे परफेक्ट बैठा वो. आणि त्याला खिसा पण होता आतमध्ये आणि तो खूप खुश झाला. आणि मग तो म्हणायला लागला आता माझी पेन्सिल पण हरवणार नाही. आईला तो दाखवू लागला, आई बघ किती छान आहे, मस्त आहे. आणि आता तो खिसा पण दाखवू लागला की माझी पेन्सिल पण आता याच्यातून पडणार नाही किंवा हरवणार नाही. असं पुरुषोत्तम खूप आनंदाने आईला सांगत असतो. मग ही सगळी हकीकत ऐकून आईला गहिवर आला. गहिवर येणे म्हणजे खूप ती इमोशनल झाली होती, म्हणजे तिला मन भरून आलं होतं तिचं. आणि मग ती त्याला काय म्हणाली श्यामला, श्याम तू वयाने मोठा नाहीस, तू वयाने मोठा झाला नाही, तू पैशाने मोठा झाला नाहीस, तू शिकून मोठा झाला नाहीस, पण आज तू मनाने मोठा झाला आहेस. तू खरंच तुझं मन किती मोठं आहे हे तू आज दाखवून दिलं आहे. मतलब आज तू बड़ा हुआ है, कैसे दिल से बड़ा हुआ है. ना तू पैसे से बड़ा हुआ है, ना तू उम्र से बड़ा हुआ है, बल्कि ना तू पढ़ लिख के बड़ा हुआ है, बल्कि आज तू कैसे बड़ा हुआ है, तू दिल से बड़ा हुआ, तू मनाने मोठा झाला आहेस. कारण तू तुझं बंधुप्रेम दाखवलेलं आहे. तिला खूप इमोशनल होते ती. आणि मग ती त्यांना सांगते की बाळांनो हे प्रेम असंच ठेवा, ह्या तुमच्या प्रेमावर, तुमच्या या बंधुप्रेमांवर, भावांचं तुमचं जे प्रेम आहे त्याला, या प्रेमाला कोणाचीही दृष्ट लागायला नको, असं ती त्यांना सांगते. किसी की नजर ना लगे तुम्हारे इस प्यार पे, ऐसा वो कहती है. आणि मग वडिलांनी काय केलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मतलब म्हणजेच काय, त्याला शाबासकी दिली होती. ते काहीच बोलले नाहीत, फक्त त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, मानो वो उसे शाबासी दे रहे हो. आणि मग त्यांनी काय केलं, बोलले तर काहीच नाही, म्हणजे त्याच्या हात फिरवण्यामध्ये त्यांनी सगळं एक्सप्रेस केलं होतं. वॉट एवर यू वॉन्टेड टू से वो उन्होंने पीठ थपथपाई थी, उसमें से सब कुछ एक्सप्रेस हो चुका था. आणि या साऱ्या स्मृती होत्या म्हणजे काय, या साऱ्या स्मृती म्हणजे आठवणी सगळ्या होत्या. तर अशा प्रकारे बघितलं मुलांनो, या श्यामने त्याचा मोठेपणा कसा दाखवला, भावंडाविषयी त्याचं प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी त्याने व्यक्त केलेली आहे. कशा प्रकारे त्याने पैसे जमवले आणि कोट शिवून आणला, हो की नाही. तर आय होप कि तुम्हाला हा लेसन आता समझला असेल, नक्कीच समझला असेल. मुझे गारंटी आपको तो ये समझा ही होगा. अगर फिर भी अगर कुछ डाउट आपको लग रहा है तो एक काम करो, एक मुझे कमेंट में आपको जो कुछ डाउट है वो डाल दीजिए, ताकि मैं आपके प्रॉब्लम्स को सॉल्व कर सकूं. तो फिर मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय, टेक केयर.